कैसा हराया असं सेहर खाननं म्हटलेला, सेहर शेखनं म्हटलेला व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे। ठाणे पालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधनं ओवेसींच्या एमआयएम पक्षाची सेहर शेख ही तरुणी निवडून आलेली आहे। पुढच्या 5 वर्षात मुंब्रा संपूर्णपणे हिरवं करण्याच्या आव्हानानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडालेली आहे। पालिका निवडणुकीमध्ये एमआयएमचा पतंग खूपच उंच उडाल्याचं सध्या पाहायला मिळतंय आणि ही अशी वक्तव्य होणं त्याचंच द्योतक आहे। एमआयएमनं राज्यातल्या 29 पालिका निवडणुकीमध्ये जवळपास 125च्या आसपास नगरसेवक निवडून आणले। त्यामुळे राज्यातील मुस्लिम समाज एका नव्या पर्यायाच्या शोधात होता आणि त्याला एमआयएमच्या रूपात हा राजकीय पर्याय मिळाल्याचं सध्या बोललं जात आहे। एमआयएमचा वाढता पसारा काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इतर अन्य पक्षांना धोक्याचा इशारा मानला जातोय। महाराष्ट्रात एमआयएमचा निर्णायक शिरकाव। एमआयएमच्या पतंगाची अनेक राज्यात भरारी। मुस्लिम समाजाला एमआयएम नवा पर्याय। एमआयएमची वाढ काँग्रेस, समाजवादीसह अन्य पक्षांना धोक्याची। महाराष्ट्रात साधारणपणे 12% आसपास मुस्लिम आहेत। आतापर्यंत मुस्लिम समाजाचे काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर मतदान व्हायचं। त्यानंतर मुस्लिम समाजाचं मतदान समाजवादी पार्टीला होत होतं। मात्र आता हळूहळू त्यांच्या राजकीय पसंतीक्रमात बदल होतोय। अलीकडे झालेल्या महापालिका निवडणुकीत हे चित्र स्पष्टच झालंय। 29 पैकी 12 महानगरपालिकांमध्ये एमआयएमनं चांगली कामगिरी केली आहे। गेल्या वेळी त्यांचे राज्यभरात 48 नगरसेवक होते। ही संख्या तिप्पटीनं वाढली। महाराष्ट्रातील मुस्लिम बहुल पट्ट्यात एमआयएम त्यांचे पाय घट्ट रोवत असल्याचं चित्र आहे। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, उत्तर महाराष्ट्रात धुळे, मालेगाव, नांदेड इथल्या महापालिकांमध्ये हा पक्ष प्रमुख विरोधी पक्ष बनलाय। स्थानिक पातळीवर फारसे मोठे नेता नसताना एमआयएमनं मिळवलेलं यश राजकीय वर्तुळात लक्षणीय ठरतंय। हैदराबादचा स्थानिक पक्ष अशी ओळख एमआयएमनं फुसली। उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात शिरकाव। महाराष्ट्राच्या राजकारणात एमआयएमची दशकभरापासून चर्चा। 1999 साली पहिल्यांदा महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक लढवली होती। 2014 साली विधानसभेत एमआयएमच्या 2 उमेदवारांचा विजय। नांदेड, छत्रपती संभाजीनगरमधील पालिकेत एमआयएमचा प्रभाव। मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रानंतर एमआयएमचा मुंबईत प्रवेश। एमआयएमच्या महाराष्ट्रातील यशामागे अनेक घटक आहेत। भाजप किंवा अन्य पक्षाकडून हिंदुत्वाच्या नावावर मतांचं ध्रुवीकरण होतं। तसंच मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्यात एमआयएमला यश मिळत चाललंय। मुस्लिम बहुल भागात एमआयएमचं अधिक लक्ष केंद्रित। आपला मतदार ओळखणं, तो कुठे आणि त्यांना प्रतिनिधित्व देण्यावर प्राधान्य। एमआयएमच्या नेत्यांच्या प्रचारात आणि कामात एक प्रकारचं सातत्य। निवडणुका संपल्यावर देखील वागण्या बोलण्यात, भाषणात त्याच मुद्द्यांचा वापर। काँग्रेस आणि समाजवादीचे सदस्य ज्या गोष्टींवर कचरतात त्यावर ते स्पष्ट मत मांडतात। एका राज्यात प्रवेश केला की तिथं पाय घट्ट करण्याकरता एमआयएमचे नेते वेळ घेतात। महानगरातील मुस्लिम भागात एमआयएमची स्वीकारार्हता वाढल्यानं प्रस्थापित पक्षांना चिंता वाटतेय। याचा राष्ट्रीय राजकारणातही परिणाम होतील। महाराष्ट्रातील मुस्लिम बहुल भागात आता काँग्रेसची मक्तेदारी राहिलेली नाही। मुंबईतील एमआयएमच्या नगरसेवकांची संख्या पाहता भविष्यात मुंबईतली एक मोठी ताकद म्हणून ते पुढे येऊ शकतात। लोकसभेपाठोपाठ विधानसभा आणि नंतर महापालिका निवडणुकीत भाजप विरोधात मुस्लिमांच्या मतांची एकत्रित टक्केवारी वाढताना दिसतेय। भाजपला हरवण्याकरता एमआयएम हा पर्याय असल्याचं मुस्लिमांनी आता जाणल्याचं दिसतंय। महापालिकेला छोटे मतदारसंघ असतात। या निवडणुकीला उभं राहून राजकीय व्यवस्थेचा भाग व्हावा या निर्धारातून एमआयएम राज्यात वाढत चाललाय। एमआयएमची पक्ष संघटना ही तितकीच मजबूत नाहीये, तरीही नागरिक
एक पर्याय म्हणून पाहत असतील तर इथल्या प्रस्थापित पक्षांना हा धोका ओळखावा लागेल. राज्यातील महापालिका निकालातून भविष्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या राजकारणात एमआयएमनं दखल घेण्याइतपत यश मिळवलंय. राष्ट्रीय स्तरावर प्रमुख राजकीय पक्षांना रणनीती आखताना यापुढे एमआयएमचा विचार करावा लागेल हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.